नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज बघणार आहोत की जनरल 20 कंटेनर 20 फीट कंटेनर जनरलचा व्ही कसा अपलोड करायचा. तर आपल्याला पहिले लॉग इन केलेलं आहे आपण इथं. तर सर्व टॅब असतात. तिथं आपल्याला ई-व्ही-जी-एम आपल्याला ज्या लोकेशनवरती इथं टाकायचा आहे फॉर्म त्याला क्लिक मारायचं. त्याच्यानंतर व्ही-जी-एमच्या टॅबमध्ये आपल्याला न्यू रिक्वेस्ट म्हणून एक टॅब आहे. त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिलाच ऑप्शन आहे की शिपिंग लाईन. आता शिपिंग लाईन आपली जी आहे, ती शिपिंग लाईन इथं आपण टाकायची. आता माझी आर-सी-एल आहे, तर मी आर-सी-एल टाकलेली आहे. त्याच्यानंतर वेसल नेम टाकायची काही गरज नाही, व्हॉईस काय टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर बुकिंग नंबर जो तुमचा आहे, तो तुम्ही अपलोड करा. लोकेशन ऑलरेडी तुम्ही नावाशावा टाकलेलंच आहे. टर्मिनल टाकायची काही गरज नाही. हँडओव्हर लोकेशन जो पुढं आहे ऑप्शन, हँडओव्हर लोकेशन जर टाकायचं असेल तर नावाशिवाय टाकू शकता किंवा अदरवाईज तुम्ही नाही टाकला तरी ठीक आहे. आता आपण इथे नावाशिवाय आहे तर एक नावाशिवाय टाकून घेऊया. इथे तुमचा ऑथराइज्ड पर्सनचं नाम, डिटेल्स वगैरे सर्व येणार. त्याच्यानंतर इथं कंटेनर नंबर जो काय आहे आपला कंटेनरचा तो नंबर इथं पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 20 जनरल कंटेनरचा व्हिजन टाकायचा आहे ना, तर आपण इथं 20 सिलेक्ट करणार. ओके. आता 20 झाल्यानंतर इथं तुमचा जनरल कंटेनर आहे, तर इथं आपला कंटेनर टाईपमध्ये आपला जनरल कंटेनर येणार. ओके. त्याच्यानंतर कार्गो आपला जनरलच आहे. अदरवाईज आपण दुसरा काही सिलेक्ट केला असतो ना, आपला जनरल कार्गो आहे, तर आपण इथं जनरल टाकणार. ओके. त्याच्यानंतर सी-एस-सी प्लेट जी आहे, ती 20 कंटेनरची आपण प्रत्येक कंटेनरची सी-एस-सी प्लेट ही डिफरंट असते. तर इथं आपल्याला सी-एस-सी प्लेट 20 फीट जनरलची 30-480 ती आपण टाकणार. बाकी काही डिटेल न टाकता आपण डायरेक्टली आता व्ही वेट जो आपला आहे, व्ही वेटमध्ये तुमचा जो कार्गोचा ग्रॉस वेट प्लस कंटेनर 20चा जो टेअर वेट असतो, तो तुम्ही त्याच्या कंटेनरच्या डोरवरचा 20 कंटेनर मोस्ट ऑफ तरी 22-50 केजी असतो, तो ॲड करून आपण तिथं टोटल व्ही टाकलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जिथं वेट केलेला आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आपण इथं आता आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो तिथं आता टाकणार आहोत. ओके. त्याच्यानंतर तुम्ही वेब्रिजचं नाव कुठं आपण वेट केलं त्या वेब्रिजचं नाव काय किंवा जर सी-एफ-एस असेल, तर त्याचं सी-एफ-एसचं नाव तिथं आपण टाकणार आहोत. ओके. इथं आता माझा जे-डब्ल्यू-सी पोलारिस सी-एफ-एसला झालेला आहे, तर मी तिथला टाकलेला आहे. ओके. तर तोच ॲड्रेस वगैरे आपला आहे. सेम नाव टाकलं तरी चालेल किंवा अदरवाईज ॲड्रेस टाकला तर वेल एंड गुड. स्लिप नंबर जो काय असेल तुमचा पेमेंट स्लिप केलेचा नंबर जो असेल तो तुम्ही तिथं पेस्ट करू शकता आणि आपला जो कधी वेट आणि आपण कुठल्या टायमिंगला केलेला आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये आपल्या स्लिपवर सर्व येईल. खाली जाऊन सेव्ह करायचं आहे. तिथे येईल की ई-व्ही-जी-एम रिक्वेस्ट हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली. आपण सेव्ह केलेलं आहे आता. ओके. आपल्याला नेक्स्ट प्रोसेस अशी करायची आहे ती की आपल्याला तो शिपिंग लाईनला सेंड करायचा आहे लायनरला. त्यासाठी आपल्याला सबमिट करायला लागेल. तर ते इथं ओके करणार आपण आणि खाली इथं आय ॲग्री ह्या टॅबला ओके करून इथनं सबमिट करणार आहोत. ओके. इथनं सबमिट केला की तुम्हाला इथे विचारणार परत एकदा की ॲनेक्सर आपण अटॅच नाही केला तर तुम्हाला सबमिट करू शकता का? तर तिथे येस करायचं आहे. तुम्हाला इथे टॅब येणार की द व्हिजन हॅज बीन व्हेरिफाईड सक्सेसफुल म्हणजे तो आपण आता टाकून आपला झालेला आहे. तुम्ही इथनं इथनं डाउनलोड करू शकता. ही प्रोसेस आहे पूर्ण 20 जनरल कंटेनरची टाकायची प्रोसेस आहे. प्लीज पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता.